आपकी अदालत मध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर आरोप आहे की यांचं सरकार विरोधी पक्षांना जगू देत नाही. स्मृतीजी, या बाबतीत सगळे विरोधी पक्ष एकत्र आहेत. सगळे म्हणतात की CBI, ED, इन्कम टॅक्स यांनी आमचा गळा आवळला आहे, जगून देत नाहीयेत. सोनिया गांधी असो, राहुल गांधी असो, तेजस्वी यादव असो, मनीष सिसोदिया असो, सगळेच म्हणतात की त्यांचा गळा आवळत आहेत CBI आणि ED वाले. मी रजतजी खूप नम्रपणे विचारते की एक आहेत ज्यांनी चाऱ्यामध्ये पण घोटाळा केला, रेल्वेमध्ये पण घोटाळा केला आणि घोटाळ्यात जवळपास 600 करोड रुपयांचं आसपास मी पेपरमध्ये वाचलंय की स्पॉइल्स ऑफ करप्शन पकडलं गेलं. ज्याच्याकडे 600 करोडचं असं आर्थिक वर्चस्व पकडलं गेलं असेल, जी तुमच्या पैशाची लूट आहे, त्याला काय केलं पाहिजे? गजाआड केलं पाहिजे हे जनतेचं मत आहे. पण गजाआड करण्यासाठी किंवा व्यक्तीला गजाआड करण्यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया आहे, प्रोसिजर ऑफ इन्व्हेस्टिगेशन असते, ज्यात मी ना हस्तक्षेप करू शकते ना तुम्ही ना जनता. आणि आपल्या लोकशाहीची सगळ्यात मोठी ताकदच ती आहे की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन प्रोसेसला, ज्युडिशियल प्रोसेसला पूर्ण होऊ द्यावं. आता जर विरोधक म्हणतात की या प्रोसेसमध्ये गतिरोधक आणायची गरज आहे कारण ते विरोधक आहेत, तर माझा तर उद्देश हेच आहे की जर तुम्ही सत्तेत आहात तर UPA लुटेलच, जर विरोधात असाल तर गुदमरायला होईल कारण तुम्ही भ्रष्टाचार केलाय आणि तो पैसा पकडला नाही गेला पाहिजे. बघा, त्यांचा तर्क काय आहे मी सांगतो. तेजस्वी यादव यांचा उल्लेख केला तुम्ही. त्यांनी सांगितलं की 2017 मध्ये पण आमच्या इथे रेड पडली, 8,000 करोडची देवाणघेवाण पकडली गेली, हजारो करोडोंचा मोल सांगितला गेला, त्याचा काहीच हिशोब झाला नाही. आता 800 करोडचा हिशोब करण्यासाठीच तर बोलवत आहोत, पण कदाचित त्यांनी सांगितलंय की त्यांच्याकडे वेळ नाही हिशोब करायला. हो, आता ते बिझी आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे, सामान्य नागरिक इथे बसलेला आहे, जर पोलीस तुम्हाला कधी बोलवतील चौकशीसाठी तर तुमच्यापैकी किती लोक पोलिसांना म्हणाल की सॉरी आम्ही बिझी आहोत? विरोधकांची एक खासियत बघा, आधी म्हणतील सॉरी मी बिझी आहे, उद्या या. मग बोलतील सॉरी मी बिझी आहे, जेव्हा सांगीन तेव्हाच या. मग म्हणतील अच्छा ठीक आहे, मी आज बिझी आहे, मी आज आजारी आहे, मला आज ऑक्सिजन लावले, पण मी सिंगापूर फिरून येईन आणि माझ्या आजूबाजूला कोणताही ऑक्सिजन टँक नसेल. तर मला असं वाटतं की आज आपली सगळ्यात मोठी ताकद ही आहे की मीडिया असो किंवा सोशल मीडिया असो, जनतेपर्यंत तथ्य खूप लवकर पोचतंय. बघा, त्यांचं म्हणणं आहे की ईडीने 121 केसेस केल्या जेव्हापासून मोदींचं सरकार आलं. त्यापैकी 115 केसेस, 95% केसेस विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आहेत, बरोबर ना? बघा, जर त्यांनी सत्तेच्या खुर्चीवर बसून देशाला लुटलं आहे तर देशाला काय पाहिजे की त्यांना सोडून द्यावं? नाही. आणि जिथपर्यंत मोदी जाणून बुजून विरोधकांना सफोकेट करत आहेत, 9 वर्ष झाले साहेब. इन्व्हेस्टिगेशनवाल्यांना आपला वेळ काढावा लागतो. जर खरंच शत्रुत्वाचा कोणता ना कोणता परिचय द्यायचा असता तर 9 वर्ष जावई बापू फिरले असते बिनधास्त. त्यांचं म्हणणं आहे की जो बीजेपीमध्ये आला तो स्वच्छ झाला. हेमंता बिस्वा शर्मा असो, जावई बीजेपीमध्ये आहे, सुवेंदू अधिकारी, हे सगळे वॉशिंग मशीन मधून साफसूफ झालेले, धुतले गेलेत. हे तर जनता पण तुम्हाला विचारत असेल की राहुलजीचे जावई बाबू काय बीजेपीमध्ये आहेत? नाही आहेत ना. आता त्यांच्यावर जो भ्रष्टाचाराचा आरोप आहे किंवा गांधी परिवारावर जो भ्रष्टाचाराचा आरोप आहे, गांधी कुटुंब तर बाहेर बेलवरच आहे ना. याचा अर्थ काय झाला? जर त्यांच्यावरील दोषारोपणमध्ये जर काही तथ्य नसतं तर ती केस काढून नसती टाकली. हे तेजस्वी यादव तर म्हणाले की जर लालूजींनी बीजेपी सोबत हात मिळवला असता तर देशाचे राजा हरिश्चंद्र झाले असते आणि चारा घोटाळा भाईचारा बनला असता. म्हणजे तेजस्वीचं म्हणणं आहे की त्याचे वडील हरिश्चंद्र नाही आहेत. हेच म्हणणं आहे त्यांचं. हा तर तुम्ही चांगला प्रश्न दिला. जेव्हा येतील आपल्या अदालतमध्ये तेव्हा मी विचारीन. बघा, आणखी एक आहेत, तुमचं खूप नाव घेतात, अरविंद केजरीवाल. माझं नाव कधीच नाही घेत. तुम्ही केजरीवालांचा इतिहास बघा. त्यांनी आजपर्यंत
त्यांचं म्हणणं आहे की मनीष सिसोदियांवर एकामागून एक केस दाखल केल्या जात आहेत. त्यांना जेलमधून काल बाहेर तर नाही ते पडू दिल्लीत देणार. बसून बोलत होते की मनीष बद्दल कोणताच प्रश्न नका विचारू. हो, कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या बाजूला. हा, तिथे तर ते म्हणत होते की कचऱ्याबद्दल बोला, बाकी मनीष बद्दल तर रोजच म्हणजे बोलतात. राजकारणी कचऱ्याबद्दल बोलू नका, खऱ्या कचऱ्याबद्दल बोला. पण हे खरं आहे का की सिसोदिया विरुद्ध आधी तो सीबीआयने केस कचऱ्याचा तो केली, मग ढीग आहे ईडीने जो केली, मग वर्षानुवर्ष एक- वाट पाहत आहे की बाबांनो तुम्ही कधी प्रेस कॉन्फरन्स बंद कराल आणि कधी हा कचरा उचलाल. पण जेव्हा त्यांनी स्वतःलाच झाडून बाजूला केलंय मनीषजींपासून, तर यावर मी काय बोलू आता. पण रजतजी, आपण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की जर कोठडी वाढवली जात आहे तर कोठडी कोण वाढवत आहे? कोर्ट? तर केजरीवालजींचं किंवा राहुल गांधीजींचं असं म्हणणं आहे की आपल्या देशात आपली न्याय प्रणाली स्वतंत्र नाहीये. कारण जर असं असतं तर तुम्हाला काय वाटतं, आपल्या देशातील बाकीचे संविधानिक संस्थान गप्प बसून तमाशा बघतील? त्यांचं असं म्हणणं आहे की मनीष सिसोदिया यांच्या घरावर रेड पडली, त्यांच्या नातेवाईकांच्या इकडे रेड पडली, बँकेचे लॉकर तपासले गेले, काहीच मिळालं नाही. आणि म्हणून ते आत आहेत. तेच तर मी म्हणते की जेव्हा हे विषय घेऊन कोर्टासमोर गेले असतील, कोर्टाने काहीतरी तथ्य पाहिले असतील. मी ना कोर्ट आहे ना एजन्सी आहे, पण कॉमन सेन्स असं म्हणतं की कोर्टाकडे जेव्हा घेऊन गेले असतील ते आपली केस, तेव्हा केजरीवालांनी आपली बाजू मांडली असेल, एजन्सीने आपली बाजू मांडली असेल आणि कोर्टाने निष्पक्षपणे आपला जो निर्णय होता असेल तो दिला. याचा अर्थ काहीतरी असा पुरावा असेल जो आपल्याला माहित नाही पण कोर्टाला माहित आहे. केजरीवालजी म्हणतात की मनीष सिसोदियाला तुम्ही जेलमधून बाहेर पडू देणार नाही. बघा, आधी केजरीवालजीच म्हणत होते डाल ना जेल में. आता एजन्सी त्यांची इच्छा पूर्ण करते तर ते एजन्सीवर नाराज आहेत. आणि जर जेलबद्दलच बोलत असाल तर मनीषजी तर सोडाच, तुम्ही सत्येंजींना नाही पाहिलं का? काय थाटात राहत आहेत जेलमध्ये. मला वाटतं कुठे ना कुठे एक वचन घेऊन आले होते केजरीवाल की देशाच्या राजकारणात एक नवीन कल्पना आणतील. आज मी जनतेला विचारते, काय वचनपूर्ती केली त्यांनी? काय भ्रष्टाचाराची नवीन व्याख्या केली केजरीवालांनी? पण मनीष सिसोदिया यांचं म्हणणं आहे की ते शिक्षणाचं खूप चांगलं कार्य करत होते. शिक्षण आणि दारू दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हो, शिक्षणाचं चांगलं कार्य थांबवण्यासाठी त्यांना दारू घोटाळ्यात पकडलं गेलं. शिक्षणाचं चांगलं कार्य करण्यासाठी का त्यांनी दारूमध्ये घोटाळा केला होता हा प्रश्न आहे. आणि जर ते एवढं चांगलं होतं तर मग रद्द का केलं गेलं? परत विचारते, शिक्षण चांगलं देण्यासाठी मी दारू घोटाळा केला हे तुम्हाला मंजूर आहे का? असं तर नाही म्हणाले ते शिक्षणासाठी. म्हणून तर तुम्ही म्हणताय दारू घोटाळ्यात ह्यासाठी नका पकडू, कारण त्यांनी घोटाळा केलाय दारूमध्ये पण शिक्षण चांगलं दिलंय. नाही, ते म्हणतात की तेच घोटाळा तर मी झालाच म्हणते. नाही. तुम्ही म्हणताय की त्यांनी घोटाळा केलाच नाही, तर मग कोर्ट काय करत होतं जेव्हा पक्ष त्यांच्यासमोर पुरावे घेऊन गेला? कोर्ट चुकीचं आहे का? केजरीवालजींचं असं म्हणणं आहे का? आता तर ते असं पण नाही बोलू शकणार. पण एक गोष्ट स्पष्ट ते आहे काही की बोलू शकत नाही आणि तुम्ही प्रश्न मला विचारताय. तुम्हाला यासाठी विचारावं लागतंय कारण तुम्ही सरकार आहात. नाही रजतजी, तुम्ही त्यामुळे विचारू शकत आहात कारण मी स्वतःला तुमच्यासमोर सादर करू शकते. ज्या दोन लोकांबद्दल तुम्ही चर्चा करत आहात, पण मी तर त्या लोकांना ओळखतही नाही, या यंगस्टर्सना पण नाही ओळखत, कुठून आले तेही नाही माहीत. पण अवस्था अशी आहे की तुम्ही अशाच तरुणांमध्ये ज्यात केजरीवालांचे किंवा आम आदमी पार्टीचा कोणताही हस्तक्षेप नसेल त्यांच्यासमोर करून दाखवा न्यायनिवाडा. नाही, मी तर सगळ्यांच्या समोरच करतो. तुम्ही तर करता पण तेच येत नाहीत.